आणि नालायक अवलदी जन्माला तुम्ही सत्तेत बसलात. कमीत कमी ती तुमची बहीण होती, ती तुमची आई आहे. मराठ्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं यार, उन्हात पडलं ते. तुम्ही तिथं नाही वेळ देत. ही माझी समाजाविषयीची तळतळेन. मी ते समाजावर ते विश्वास कमवलाय. मी समाज सोडून नाही काय करत, मला नको पण काय. तुम्ही साधे साधे कामं करत नाहीयेत. साधे कामं किती वेळ लागतो मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायला, किती वेळ लागतो. ओबीसींनी नाही मागून मंत्रालय स्थापन केलं, मराठ्यांनी मागून नाही दिलं. मराठा आणि कुणबी एक असून सुद्धा नाही जी आर काढला जात. नवीन एक माहिती समोर आलेली आहे. तुम्ही आंदोलन केलेल्या 3 वर्षांमध्ये मराठवाड्यात 3 लाखापेक्षा अधिक कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाले. उपकार केला का? कोण बॅकलॉग भरून काढणार 3 लाख लोकांचा? याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं, आमच्या नोकऱ्या कोणी लाटल्या? 1967 पासून आतापर्यंत 50-60 वर्षात आमचं वाटोळं सरकारनं काय केलं? ते 5 लाख निघू तुमच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र, किंवा 1000 निघले ना, याचा अर्थ आम्ही आरक्षणात होतो ना. आमचा बॅकलॉग कोण भरून काढणार? आमचं नुकसान आता 5 पिढ्याचं का? आमच्या जागा हडपिल्या? आम्ही कुणबी आणि मराठा हा एकच आहे, हे वारंवार सांगितलं गेलंय, पण हे करतच नाहीयेत ना. त्यामुळे आपण हे बघा, मी 2 मिनिटात तुम्हाला सांगितलं होतं की मी 10:30 आला असंच फायनल करून टाकणार आहे माझा विषय. मला आता ना आरपारचं खेटायचं, मला आता आरपारचं खेटायचं. त्यामुळे मी आल्यालाच तुम्हाला सांगून टाकलं आहे असंच. 30 तारखेला उठून मी उन्हात एखाद्या रानात बसणार. उन्हात बसणारे त्याला काय स्थळ ठरलं तरी आरक्षण नाही, नाही स्थळ ठरलं तरी आरक्षण नाही, आणि ठरविलं तरी आरक्षण